एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या युवतीचा खून करणाऱ्या आरोपीस आजीवन जन्मठेप व 50,000 रुपये दंड. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डुकर, आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट एम ए इनामदार व फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट पूजा सरवदे, ॲडव्होकेट रोहिणी भंडारे यांनी काम पाहिले. 2021 साली माझी मुलगी सुनीता ही ट्युशनला गेली असता माझ्या नातेवाईकामधलाच मुलगा ज्योतिबा गायकवाड हा तिला फसवून घरी सोडतो म्हणून घेऊन गेला व त्याच्या घरी घेऊन जाऊन जबरदस्तीने मुलीला विचारण्यात आलं की तू माझ्याशी लग्न कर म्हणून. तिने जेव्हा नकार दिला तेव्हा तिचा गळा दाबून त्याने खून केला आणि मार्कंडेय रुग्णालयामध्ये आणून टाकलं. तेव्हा आम्हाला कळालं तिच्या मैत्रिणीकडून की म्हणजे मार्कंडेय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं आहे म्हणून. आतापर्यंत म्हणजे अशी कुठली घटना घडली नव्हती की ती म्हणजे चक्कर येऊन पडणे वगैरे, पण अचानकच काय घडलं म्हणून आम्हाला पण घाबरून गेलो आम्ही. आणि जेव्हा रुग्णालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच ती मयत होती म्हणून. मग तेथून पुढे पोस्टमार्टम वगैरे इतर सगळे जे पुरावे आरोपीतर्फे मिळाले आणि पोलिसांनी पण म्हणजे त्यांच्या मनापासून सगळ्या म्हणजे प्रयत्न केले की आरोपीने नेमके कशासाठी व का असं केले. आणि परत नंतर कोर्टामध्ये जेव्हा दोषारोपणपत्र दाखल झाले आणि चौकशी चालली तेव्हा वकिलांनी आणि आतापर्यंत सर्व सरकारी वकिलांनी व आमच्या वकिलांनी जे पण काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आले व जज साहेबांनी सुद्धा म्हणजे नीट व्यवस्थित काळजीपूर्वक न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि शेवटी आम्हाला म्हणजे मुलीला माझा न्याय मिळाला.